डिजिटल अरेस्ट एक सिंपल टेक्निक आहे त्यांची. ते स्वतःला एक तपासी संस्था असल्याचं भासवतात. आता मला सांगायला हरकत नाही, माझा स्वतःचाच प्रसंग सांगतो. मला दिल्लीवरनं एक फोन आला. मैं दिल्ली से आईजी बात कर रहा हूँ और तुम्हारे खिलाफ एक फीमेल ने रेप केस फाइल किया है ओके. और मैं यहाँ पे हूँ, बैठा हूँ, मैं आईजी हूँ, तो मेरे पास वो केस आया है, तो तुम्हें दिल्ली आना होगा और इन्व्हेस्टिगेशन को सामना करना. तर आता त्याला बिचाऱ्याला हे माहीत नव्हतं की मी कोण आहे, मी कुठं काम करतोय. ते त्याचं दुर्दैव. त्याला मी म्हटलं की ठीक है सर. मी म्हटलं सर, वो दिल्ली में कैसे क्या केस रजिस्टर हो गया? मैं तो इधर महाराष्ट्र में नासिक में हूँ, तो वहाँ पे कैसे केस रजिस्टर हो? वो कौन फीमेल है, मैं भी जानना चाहता हूँ. तर ते म्हणे तुम्हें उससे क्या लेना देना है, तुम चुपचाप ये करो, नहीं तो फिर मैं तुम्हारा मोबाइल लोकेशन निकाल के नाशिक की पुलिस को तुम्हें अरेस्ट करने के लिए भेजूंगा. ऐसे मग ते घाबरवण्याचे त्यांचे वेगवेगळे तंत्र असतात, फंड असतात. मग त्याला ज्यावेळेस मी माझं डेजिग्नेशन सांगितलं, दुसऱ्या मिनिटाला त्यांनी फोन कट केला आणि मोबाईल स्विच ऑफ केला. त्याला माहिती की हा नाशिकच्या सायबर सेलला सांगून आपला कॉल ट्रेस करेल. त्यांनी फोन स्विच ऑफ केला. तर मला यातनं एकच सांगायचं आहे की यांची टेक्निक सिंपल काय आहे की ते स्वतः एक तपासी यंत्रणा आहेत असं भासवतात. मग तुम्हाला सांगतील की तुमच्यावरती असा गुन्हा दाखल आहे, किंवा मी ह्या NIA मधून बोलतोय, किंवा मी CBI मधनं बोलतोय, असं ते पोर्ट्रे करतात, भासवतात. आणि लोकांना हे मोठी मोठी नाव ऐकले की मोठ्या मोठ्या तपास संस्था आहेत, मग लोक घाबरतात आणि त्यांच्या जाळ्यामध्ये अडकतात. तर कुठलीही लोकांना एक मी सर्वसामान्य जनतेला क्लिअर करू इच्छितो की कुठलीच तपासी यंत्रणा आपल्या देशातली कॉमन मॅनला कॉन्टॅक्ट करत नाही. बरोबर. CBI असो, NIA असो, किंवा इवन डायरेक्ट तुमचं लोकल पोलीस स्टेशन सुद्धा सर्वसामान्याला कधी फोन करणार नाही की तुमच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल आहे आणि यासाठी इतके पैसे लागतील आणि तुम्ही ते ट्रान्सफर करा, असं कधी होत नाही.